12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये मंदिरात येऊन गाभाऱ्याच्या द्वारापर्यंत जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर आता मंदिर प्रशासनाच्या वतीनं तुमच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वर महादेवांचं मंदिर ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी मंदिरात येत असतात। अनेकदा रांगेत तुम्हाला उभं राहावं लागतं आणि त्यामुळे आता ही गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं तसंच विश्वस्तांच्या वतीनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। मंदिरामध्ये आता जर तुम्हाला VIP दर्शन हवं असेल किंवा पटकन रांगेत न थांबता दर्शन हवं असेल तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की 2,500 रुपयामध्ये प्रति व्यक्तीच्या हिशोबानं तुम्हाला आता थेट गाभाऱ्याच्या दारापर्यंत दर्शन घेता येणार आहे, ते पण अगदी काही मिनिटांमध्ये। याच्यात प्रामुख्यानं एक महत्त्वाची बाब 10 वर्षाच्या खालील जे लहान मुलं आहेत त्यांना पूर्णपणे मोफत असणार आहे आणि त्यासोबतच 65 वर्षांच्या वरच्या व्यक्तींना सुद्धा पूर्णपणे ही व्यवस्था हे दर्शन मोफत असणार आहे। कैलास गुलेजी आहेत जे इथले विश्वस्त आहेत। अत्यंत महत्त्वाचा निर्णय खरं तर तासनतास रांगेत थांबावं लागत होतं, आता ज्यांना इच्छा आहे ते थेट गाभाऱ्याच्या दारापर्यंत जाऊ शकतात। हे बघा, गाभाऱ्याच्या दारापर्यंत धर्मदर्शन असेल, देणगी दर्शन असेल, सगळ्यांना जायची मुभा आहे। याच्यात वेगळा असा स्पेशल क्लास कोणता नाही आहे, परंतु ज्या लोकांची विमानाची तिकीट असतात किंवा प्रवासाचं नियोजन असतं तर त्या नियोजनाचा त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा त्याला फटका बसू नये म्हणे भाविकांची खूप वर्षांपासून म्हणजे खूप दिवसांपासून मागणी होती आणि त्यांच्या या गरजेचा फायदा काही समाजकंटक लोक घेऊन एक रॅकेट या इथे कार्यरत होतं आणि त्याला छेद देण्यासाठी आमच्या देवस्थानच्या ज्या चेअरमन आहेत, जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीश यांनी या ठिकाणी हा दर्शनाचा प्रस्ताव पुढे आणला आणि कालपासून हा कार्यान्वित केलेला आहे। वृद्ध लोक असतील, अपंग असतील, छोटी बालकं असतील, दिव्यांग बांधव असतील तर यांच्यासोबत असणाऱ्या माणसांची कुचंबना व्हायची की त्यांना तर सोडलं पण यांच्यासोबत कोण जाईल, कारण की दिव्यांग बांधव असतील, लहान मुलं असतील, वृद्ध लोक असतील, ह्या सगळ्यांना दर्शन मुफ्त आहे, पण त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्यांच्या म्हणजे जे पालक असायचे त्यांना जाण्यासाठी इथे अडचण व्हायची। आता 2,500 रुपयाचं तिकीट घेऊन लोक त्या डायरेक्ट तुम्ही 3 मिनिटात तुम्ही इथे दर्शन घेऊन बाहेर पडू शकतात। याच्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाहेर आल्यानंतर म्हणजे पाण्याची बाटली सुद्धा मिळणार आहे, बाहेर आल्यानंतर फोटो सुद्धा मिळणार आहे। हो, याच्यामध्ये तुम्ही दरवाजाच्या ज्या ठिकाणी तुम्ही तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला एक पाण्याची बाटली पण दिली जाईल, एक फोटो पण तुम्हाला दिला जाईल आणि कालपासून ही कार्यान्वित झालेली व्यवस्था ही सुकर आणि सुलभ कशी होईल याच्यातल्या त्रुटी शोधून आम्ही जास्तीत जास्त याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू। काल पहिल्या दिवशी ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला काय प्रतिसाद मिळाला, किती लोकांनी दर्शन घेतलं 2,500 रुपये भरून? काल आम्ही फक्त तुम्ही बघितलं असाल आपल्या पाठी हा 2x3चा बोर्ड लावल्यानंतर काल दिवसभरात 54 लोकांनी याचं दर्शन घेतलं। 54 लोकांबरोबर जे दिव्यांग बांधव आणि छोटी मुलं त्याच संख्येने 50 लहान मुलं सुद्धा त्यासोबत गेली। म्हणजे असं जर त्याचा जर विचार केला तर भाविकांना हे अफोर्डेबल आहे दर्शन त्याच्यामध्ये वेळ वाचतो। आणि तुम्ही बघितलं असाल की तुम्ही रेल्वे विमान यांनी जर प्रवास केला असेल, विमानात पण इकॉनॉमी क्लास असतो, विमानात पण बिझनेस क्लास असतो, फर्स्ट क्लास असतो, रेल्वेत फर्स्ट क्लास असतो, रेल्वे त्याच फलाटावर जाते, विमान सुद्धा त्याच विवक्षित स्थळी पोहोचतं। परंतु एक माणसाला असं वाटतं की माझा वेळ वाचतोय, ह्या मानसिकतेतून सोय वाटते त्याची आणि ही एक सुविधा आहे, हे कंपल्सरी नाही आहे। आमच्याकडे 3ही पर्याय आहेत, धर्मदर्शनाचा पर्याय आहे, 200 रुपयाचा देणगी दर्शनाचा पर्याय आहे आणि 2500 रुपयाचा सुद्धा हा पर्याय आहे। ज्याला जी गोष्ट अपेक्षित आहे, जी गोष्ट त्याला सोयीची आहे त्याने तिचा लाभ घ्यावा आणि याच्यामध्ये कोणताही कोटा मात्र कमी केलेला नाही आहे, देणगी दर्शनाचा किंवा धर्मदर्शनाचा किंवा कोणताही कोटा कमी केलेला नाही आहे। उलट ह्याच पैशातून याच्यातून मिळणारा जो निधी आहे याचा वापर आम्ही अन्नदान आणि आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी करण्याचा आमचा मानस आहे। खूप खूप धन्यवाद। आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी, अन्नदानासाठी आणि भविष्यातले जे काही नियोजन आहेत त्यासाठी या सगळ्या निधीचा वापर केला जाईल असं कैलास गुले यांनी सांगितलंय। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातून येत असतात। आता यापुढे जे भाविक या ठिकाणी येतील, ज्यांना घाई आहे, ज्यांना तातडीनं दर्शन हवंय त्यांना 2,500 रुपये प्रति व्यक्ती या हिशोबानं या ठिकाणी दर्शन घेता येणार आहे आणि पहिल्याच दिवशी या सगळ्या योजनेला आणि या एकूणच सगळ्या प्रक्रियेला जबरदस्त असा प्रतिसाद जो आहे तो भाविकांनी दिलेला आहे। कॅमेरा पर्सन शर्गिलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।